तर काँग्रेस उद्या बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहे। काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे। आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल। आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता आहे। तर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेस धनगर समाजाचा चेहरा आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवते। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे। त्यामुळे निवडणूक आयोगानं या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली। राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे। तर 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार असून सध्या राजकीय वर्तुळामध्ये बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठीच्या हालचाली कमालीनं सुरू आहे। तर महायुतीच्या नेत्यांकडून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं जातं आणि प्रयत्न सुद्धा सुरू आहे। तर तिकडे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये याच संदर्भात मतभेद स्पष्ट दिसत आहेत। महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हा विषय आहे। आपण नेहमीच सहानुभूतीच्या भावनेतून मतदान नेहमी होतं। एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातला कोणाला संधी पुढे मिळावी अशीच एकंदरीत सहानुभूतीची भावना अनेक मतदारांमध्ये असते। तर ही पार्श्वभूमी अजित पवारांचं झालेलं काम आणि अजित पवारांच्या नंतर त्यांच्या कुटुंबियातील मग त्यांच्या मुलगा असो त्यांची पत्नी असो त्यांच्याबद्दल असलेली लोकांची सहानुभूती हेच खरं तर इलेक्शनचं गाभा राहणार आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की हे सर्व लक्षात घेता ही निवडणूक जर बिनविरोध झाली तर निश्चितच एक वेगळा मेसेज जाईल। निवडणुका लढायच्या की नाही या संदर्भात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे। असं काही नाही की चर्चा सुरू नाही। काल स्वतः माननीय शरद पवार यांचं उद्धव साहेबांशी चर्चा झाली। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशीही आमचा संवाद सुरू आहे। निर्णय त्यांनी घ्यायचा काय करायचं। राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून एकूण 3 इच्छुक आहेत। उद्धवजी ठाकरेंची इच्छा आहे की सुनेत्राताई पवार यांची बिनविरोध निवड झाली पाहिजे आणि त्याबद्दल सुनेत्राताई पवार यांच्याशी उद्धवजी ठाकरे यांचा संवाद देखील झाला। परंतु संजय राऊत हे स्वतःला उद्धवजींपेक्षा मोठे समजत असल्यामुळे आणि त्यांची काँग्रेसला पाठिंबा द्यायची इच्छा असल्यामुळे पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळतोय। आता हे बघणं महत्वाचं आहे की याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांचा विजय होतात, ते बिनविरोधपणे सुनेत्राताईला पाठिंबा देतात की संजय राऊत यांच्या सांगण्यावरून बारामतीमध्ये उभाटा गट काँग्रेसला पाठिंबा देतं हे बघावं लागेल। ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिवसेना म्हणून भूमिका आहे। आता काँग्रेस कशा पद्धतीनं पुढे जातं कशा पद्धतीनं मागे येतं त्याच्यावर सुतोवाच संजय राऊतांनी केलेले आहेत, त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही। परंतु अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये देखील काम केलेलं होतं, काँग्रेसचं देखील नेतृत्व केलेलं होतं। राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्राबाईंनी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे। आणि त्याचबरोबर ती महाराष्ट्राचे कर्तव्यवान नेते ज्या नेतृत्वाने गेली 40 वर्ष महाराष्ट्र घडवला, पुरोगामीची दिशा देत असतानाच प्रचंड प्रमाणात विकसित राज्य करण्याचा प्रयत्न केला असे आमचे नेते अजितदादा आमच्यात नाहीत। याचं शल्य दुःख आमच्या सर्वांच्याच मनात आहे। पण उद्या बारामती विधानसभा मतदारसंघातून जी काही पोटनिवडणूक होते आहे, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सुद्धा प्रार्थना आज आई तुळजाभवाच्या चरणी या ठिकाणी केली। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार नाही। त्या अजितदादांना ज्या वेळेला अजितदादांचं हे झालं होतं दुर्घटनाने निधन झालं त्याच वेळेला आम्ही तो निर्णय तिथे जाहीर केला होता। बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी, ही निवडणूक आता बिनविरोध होणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय। सोमवारी लक्ष्मण हाके हे सुद्धा बारामतीसाठी अर्ज दाखल करणार आहे। तर या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत तब्बल 19 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। तर अर्ज भरण्यासाठी आता एकच दिवस शिल्लक आहे। आणखी सुद्धा काही अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे।
कुंभमध्ये संतांच्या विचारांचं आदान प्रदान होतं असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. कुंभसाठी 30,000 कोटींचं काम सुरू केलंय. DCM असताना मुंबईतील संत समितीच्या परिषदेला हजेरी लावली होती. संत समितीच्या परिषदेमध्ये संतांचे आशीर्वाद घेतले होते. तर कुंभमेळ्यासाठी अनेक कामं सुरू असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सज्जन शक्ति का आशीर्वाद जहां मिलता है वहां हमेशा आपको अच्छा कार्य करने का मौका मिलता है. जिस प्रकार की सनातन परंपरा का निर्वाह हजारों लाखों साल से हमारे संतों ने महंतों ने यहाँ पर किया है, शायद इसीलिए दुनिया में सतत रूप से चलने वाली अगर कोई संस्कृति है तो हमारी सनातन संस्कृति है. करीब 30,000 करोड़ रुपए के काम ये शुरू किए हैं. पूर्ण रूप से धर्म स्वातंत्र्य विधेयक के माध्यम से जो गलत प्रकार से यहाँ पर धर्मांतरण किया जाता है उसको समाप्त करने का काम हमने किया है. और उसके साथ साथ आजकल जिस प्रकार से हमारी बहनों को बहला फुसलाकर और उनके साथ शादी का ढोंग रचाकर और जिस प्रकार से उनका जीवन बर्बाद किया जाता है, उसमें भी हम लोगों ने इस कानून में प्रावधान किया है कि जिसके तहत ऐसे लोगों के ऊपर भी कड़ी से कड़ी कार्रवाई होगी. कुछ लोग पाखंड भी करते हैं और चंद लोगों के पाखंड के कारण हमारा संत समाज और हमारा सनातन विचार एक प्रकार से उसके कारण बदनाम होता है. इसलिए ऐसे पाखंडियों के ऊपर बहुत कड़ी से कड़ी कार्रवाई हम करेंगे ताकि कोई पाखंडी इसके बाद हमारे सनातन विचार को और हमारे साधु संतों को बदनाम करने का विचार भी न करे. इस प्रकार का कार्य हम लोग करने की कोशिश कर रहे हैं. आसामचे मुख्यमंत्री भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. काँग्रेस नेते हे हिमंत बिस्वा शर्मांना तुरुंगात टाकणार असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलंय. हिंदुस्तान का सबसे भ्रष्ट चीफ मिनिस्टर, सबसे ज्यादा नफरत फैलाने वाला चीफ मिनिस्टर, सबसे ज्यादा उल्टी सीधी बात करने वाला चीफ मिनिस्टर असम का चीफ मिनिस्टर है. और ये पता है क्यों इतनी उल्टी सीधी बात कर रहा है? आपको मालूम है क्यों? क्योंकि ये जानता है कि कांग्रेस पार्टी के बब्बर शेर इसको जेल में डालने जा रहे हैं. माफी का कोई मतलब नहीं है. कार्रवाई इस पे होगी, कानूनी कार्रवाई इस पे होगी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.